आणि या जगामध्ये ना तुम्हाला कोणीही बदलू शकत नाही एक्सेप्ट यू. अँड चेंज इज ऑलवेज कॉन्स्टंट. एव्हरीथिंग इज मुव्हिंग. तर चेंज ॲक्सेप्ट करण्याची ताकद सगळ्यात पहिली आहे. म्हणजे जर माझ्या वयाच्या 60ला माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी चालू शकत नाही, त्याला काय उपयोग आहे? ताटात सगळं आहे पण मी खाऊ शकत नाही, त्याला उपयोग काय? गोल सेटिंग म्हणजे फक्त इट्स नॉट जस्ट अबाउट बिझनेस, इट्स नॉट जस्ट अबाउट करिअर, इट्स नॉट जस्ट अबाउट ओनली हेल्थ, इट्स ऑल अबाउट होलिस्टिक पिक्चर. कारण शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक्ड आहेत ना. नुसताच पैसा आला तर मी जगू शकणार नाही. पैसा अतिशय महत्वाचा, पण सर्व काही पैसा आहे का? नाही. म्हणजे कमवलेल्या पैशाला मला जर आनंदच घेता आला नाही तर मी काहीच करू शकणार नाही. अहो माझा 20,000चा हप्ता आहे, माझा इन्कमच 30,000 रुपये, 10,000 अजून काय सेव्हिंग करू मी? उद्या सपोज कंपनीने सांगितलं की तुमचा पगार 29,000च आहे, मी काय करणार हो? असं गृहीत झालं ना की माझा पगारच 29,000 रुपये आहे. जर मी आज 30,000मधनं 1,000 बाजूला काढू शकलो नाही, तर उद्या पगार 50,000 झाला ना तरीच तो मी 1,000 बाजूला काढू शकणार नाही. आणि म्हणतात ना की कष्ट केल्याने खाऊन पिऊन सुखी होतं, इतकाच विषय. रिअल वेल्थ बिल्ड करायची असेल ना तर सिस्टीम पाहिजे. आता सिस्टीम जर बिल्ड करायची असेल तर बऱ्याचदा असं होतं की मला गाडी घ्यायची किंवा मला घर घ्यायचंय, हे गोल आहे, पण हे गोल योग्य आहे का? हा आपल्या लाईफचा इव्हेंट झाला. म्हणजे कसं असतं की रील बघितली होती मी, त्याच्यात फायर युअर सेल्फ असं म्हणतात, त्याचं कनेक्शन काय? साधं सिंपल आहे ना. हा ग्लास आहे ना, किती कॅपॅसिटी याची? 200 मिली असेल. पाणी ओतत गेलो थोड्या वेळाने काय होईल? म्हणजे नवीन पाण्याला जागा नाही ना. म्हणजे जर खरोखर मला काय ते नवीन शिकायचं असेल तर मला आत जे भरलंय ना ते बाहेर काढलं पाहिजे, तरच नवीन आत जाईल ना. सो यू नीड टू फायर युअर सेल्फ. कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कन्सिस्टन्सी जर नसेल ना तर तुम्ही कुठलंच गोल अचीव्ह करू शकत नाही. एकाच शहरामध्ये, एकाच गावी, एकाच टाईपच्या फॅमिलीमध्ये वाढून, एकच सेक्शन घेऊन 2 लोक बाहेर पडतात. एक खूप मोठा होतो, एक असाच ॲव्हरेज राहतो. असं का? मानसिकता. इट्स अ सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. कष्ट करायच्या पूर्वी एकदा आपण आपल्या मानसिकतेवरती काम करणं बंधनकारकच आहे. तर कितीही कष्ट केले ना आपण आर्थिक, सामाजिक, पर्सनल यश मिळवू शकणार नाही. हाय, हॅलो, नमस्कार. तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे धनदौलतच्या या खास एपिसोडमध्ये. आपण आत्ता जानेवारी चालू झाला, नवीन वर्ष चालू झालं. आपण बरेच जणं फायनान्शियल गोल सेटिंग करतो आहे आणि आज 23 तारीख आहे. ऑलमोस्ट कुठंतरी थोडं बहुत ब्रेक लागायला चालू झाले आहेत. काही जणांचे तुटले असतील, काही जणांचे सुरुवात तर छान झाली असेल, पण भीती वाटते की वर्षभर होईल की नाही, कुठंतरी गचकांड्या खातो आहे आपण. तर नक्की फायनान्शियल गोल कशा पद्धतीने सेट करू शकतो की जेणेकरून ते सस्टेनेबल राहील, किंवा गोल सेटिंगच, फायनान्शियल असं नाही, गोल सेटिंगच कशा पद्धतीने करता येईल ह्याच्यावरती बोलायला आपले खास पाहुणे सुधीर खोत सर आलेले आहेत आपल्यासोबत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे. आपण त्यांच्यासोबत सायकॉलॉजी ऑफ मनीवरती एक खूप सुंदर सिरीज केली होती. जर तुम्ही ती सिरीज बघितली नसेल तर आत्ता जाऊन बघा. आय एम टेलिंग यू, दॅट इज वन ऑफ दी बेस्ट 3 एपिसोड्स ऑफ धनदौलत. त्याच्याने तुमचं आयुष्याकडे बघण्याचा पूर्ण पर्स्पेक्टिव्ह बदलून जाईल. आणि आजचा एपिसोड त्याच्यावरती म्हणजे चेरी ऑन द केक आहे. तर सर, पुन्हा एकदा तुमचं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद शार्दूल. आपण वर्षाची सुरुवात करतो. आपण कायम फायनान्शियल फिटनेसबद्दल बोललो आहे, त्यावेळेला खूप जास्त बोललो आहे. पण जनरली असं होतं ना की आपण जिम सुरुवात करतो, पहिले 15 दिवस होते, नंतर तुटतं. सेम, मी आता सेव्हिंग करणार आहे, मी आता हिशोब लिहिणार आहे, हे सगळं होतं. पण ते कुठंतरी गोल सेटिंग्स करून पण का फेल होतात? काय नेमका माइंडसेट चुकतो आहे? नाही, कसं आहे की जेव्हा गोल सेटिंग केलं जातं ना ते मला काय पाहिजे याच्यावरती फोकस केलं जातं. पण जे मला पाहिजे आहे ना ते काय कालांतराने येणार आहे. म्हणजे लोक जिम लावतात, जिम लावताना म्हणतात की नाही माझं वजन कमी व्हायला पाहिजे. ते वजन कमी आज नाही होणार आहे, ते वजन कमी कालांतराने होणार आहे. 1 तारीख मुहूर्त नाही आहे, 1 तारीख तुम्ही प्रोसेस सुरू केली. पण ॲक्च्युली आपण जे डिफाईन केलेले गोल्स आहेत ना, हे गोल्स अचीव्ह करण्यासाठी मला काय पाहिजे याच्यापेक्षा मला आत्ता काय करायचं हे खूप महत्त्वाचं. आणि त्याच्यासाठी ती प्रोसेस महत्त्वाची आहे. लोक प्रोसेसकडे लक्षच देत नाहीत. त्यांना वाटतं की नाही मी आत्ता लगेच केलं की सगळ्या गोष्टी आत्ता लगेच होणार. असं नाही होत ना. यू नीड टू फॉलो अ प्रोसेस, आणि प्रोसेस इज देअर इन एव्हरी सिंगल गोल यू हॅव प्लॅन. प्रोसेस खूप महत्त्वाची. छोटे छोटे गोष्टी घ्या ना, की मला आज संध्याकाळी 6 वाजता एका ठिकाणी जायचं आहे, ते गोल आहे. प्रोसेस काय की कसं जायचं, कुठं जायचं, आज कुठून निघायचं, किती वाजता निघायचं, कशाने जायचं, ही प्रोसेस आहे ना. मग मला आज मी कामच करत नाही, मी नेहमी मला 6 वाजता जायचं आहे किंवा पुढच्या महिन्यात मला हे करायचं आहे, यावर्षी एवढे पैसे कमवायचे आहेत, ही अशी करायची. ह्याच्यामुळं आपण फक्त आणि फक्त अँझायटीमध्ये जातो. आणि कालांतराने आता मगाशीच म्हटलात ना, काही लोकांचे गोल फुलफिल झाले असतील, सुरुवात केली असेल, छान केली असेल, काही लोकांनी बंदही केली असेल. तुमचे जे काही अफर्मेशन्स किंवा तुम्ही जे काही ठरवलेलं आहे हे आता डब्यात गेलं पण असेल, फुस झाले असतील गोल. याचं कारण म्हणजे
मी फक्त मला कुठं जायचं आहे याचा विचार करतो, याच्याबद्दल आत्ता काय करायचं याच्यावरती विचार नाही करत. आणि कन्सिस्टन्सी प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल शार्दूल. कन्सिस्टन्सी जर नसेल ना तर तुम्ही कुठलंच गोल अचीव करू शकत नाही. ट्रू. कोणतंच गोल अचीव करू शकत नाही. सो गोल सेटिंगमध्येच आणि कन्सिस्टन्सीमध्ये मला ॲक्च्युली ना गोल कसं सेट करायचं ह्याच्यावरती थोडंसं बोलायचं आहे. स्पेशली आपण आता धनदौलतमध्ये बोलतो म्हटल्यावरती फायनान्शियल. सो बऱ्याचदा असं होतं की मला गाडी घ्यायची आहे किंवा मला घर घ्यायचं आहे, काय 2 वर्षानंतर मला लग्न करायची, लग्नाची तरतूद करायची, हे गोल आहे. पण हे गोल योग्य आहे का? नाही, कसं आहे की हा आपल्या लाईफचा इव्हेंट झाला. म्हणजे कसं असतं की कुठल्याही व्यक्तीला जेव्हा त्याचं गोल डिफाईन करायचं, एस्पेशली जेव्हा गोल म्हटलं ना की 90% लोक पैशाबद्दलच बोलतात. हो. मला एवढे पैसे पाहिजेत, हा एवढा धंदा करायचा आहे. पण त्याला एक टाईमलाईन आहे ना प्रत्येक गोष्टीला. अगदी साध्या सिम्पल भाषेत सांगायचं म्हणजे मी जर आज पुण्यामध्ये आहे आणि मला उद्या सकाळी दादर टीटीला जायचं आहे, तो प्रवास आहे ना. तसंच मी आत्ता वय 25, 30, 35, 40, 50 जे काय वय आहे, इथून मला पुढं किती काय काय करायचं आणि त्याच्यामध्ये स्टॉप्स कुठले येणार आहे, तिथंपर्यंत मला पोचायला काय करावं लागेल, कारण त्याच्याचमुळे फायनल गोल अचीव होणार आहे. बरोबर. असं वाटतं ना बऱ्याच वेळा, हे घेतलं नसतं बरं झालं असतं राव, पुढच्या महिन्यात ते लागणार आहे. बरोबर. जेव्हा गोल सेट करतो ना तर ही अँझायटी कमी होऊन जाते. आपण एकदम फर्म असतो की मी आज जे करतोय ते कशासाठी करतो. सर पण मेजरली ना गोल सेट करायचं तुम्ही म्हणताय टाईमलाईन आणि असं, पण गोल सेट करायचं म्हणजे नक्की काय डिफाईन केलं पाहिजे? कारण आत्ता तुम्ही बोलताय त्याच्यावरून लक्षात आलं की आपण छोट्या छोट्या गोष्टींना गोल म्हणतोय, वॉन्ट्सला गोल म्हणतोय. पण गोल म्हणजे तुम्ही रिटायरमेंट प्लॅनिंग किंवा मुलांचं शिक्षण अशा मोठ्या गोष्टींबद्दल बोलताय. तो गोल सेट करताना नक्की काय डिफाईन केलं पाहिजे? कारण का ते प्रत्येकासाठी वेगळं असणार आहे. प्रत्येक व्यक्तीचं गोल हे वेगळं वेगळं आहे. म्हणजे कोण जिमला जातं आहे वेट रिड्यूस करण्यासाठी, कोण जिमला जातं आहे वेट गेन करण्यासाठी, कोण मसल बिल्ड करण्यासाठी. तसं प्रत्येक ठिकाणी तसंच आहे ना. गोल सेट करताना अशी गोष्ट आपल्याला डिफाईन करणं आवश्यक आहे की ती गोष्ट अचीव केल्यानंतर माझे बहुतांश प्रॉब्लेम रिझॉल्व्ह होतात. लेट्स टेक एन एक्झाम्पल. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यामध्ये ना 4-5 एरियाज आहेत. एक तर बिझनेस गोल आहे, फायनान्शियल गोल आहे, करिअर गोल आहे, राईट, रिलेशनशिप आहे, म्हणजे पर्सनल गोल, करिअर गोल आणि लक्झरी गोल. असं तीन एरियाज आपण डिफाईन करू. म्हणजे मला सांगा की आता जर एखाद्याला खूप पैसे कमवायचे आहेत, हुशार पण आहे, पण त्याची हेल्थ चांगली नाही आहे. मग मला सांगा की नुसतंच त्या हुशारीमुळे पैसे कमवायच्या नादामध्ये जर हेल्थ डिटेरिओरेट झाली तर कमवलेल्या पैशाचा आनंद घेऊ शकेल का? नाही. आता एखाद्याच्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम आहे. आता रिलेशनशिपमध्ये क्रॅक असल्यामुळं कोड ऑफ ऑनर ठीक नाही आहे आणि मी जर हे सगळं असंच ठेवून जर मी बिझनेस वाढवायच्या नादाला लागलो तर नुसतंच हेल्थ करायला लागलो तर नाही होणार ना ते. सो यू नीड टू डिफाईन की माझ्यासाठी आत्ता द मोस्ट इम्पॉर्टंट गोल काय आहे. अगदी सिम्पल. बिझनेसमॅनचं लक्षात घ्या. बिझनेसमॅन नेहमीच ना मला पुढच्या वर्षी एवढं करायचं आहे, पुढच्या वर्षी तेवढं करायचं आहे, त्याच्यासाठीच कम्प्लिटली ते फोकस्ड असतात. पण हे करत असताना जर हेल्थ बेकार झाली तर त्या पैशाचा काहीच उपयोग नाही ना. बरोबर. म्हणजे जर माझ्या वयाच्या 60ला माझ्याकडे भरपूर पैसा आहे, मी चालू शकत नाही, त्याला काय उपयोग आहे? म्हणतात ना की बाबा ताटात सगळं आहे पण मी खाऊ शकत नाही, त्याला उपयोग काय? तो यू नीड टू हॅव अ कम्प्लिटली होलिस्टिक पिक्चर ऑफ युअर लाईफ. गोल सेटिंग म्हणजे फक्त इट्स नॉट जस्ट अबाउट बिझनेस, इट्स नॉट जस्ट अबाउट करिअर, इट्स नॉट जस्ट अबाउट ओनली हेल्थ, इट्स ऑल अबाउट अन होलिस्टिक पिक्चर. कारण शेवटी सगळ्या गोष्टी एकमेकांना लिंक्ड आहेत ना. बरोबर. सगळ्या गोष्टी. नुसताच पैसा आला तर मी जगू शकणार नाही, नुसतीच माझी बॉडी चांगली झाली तरी मी जगू शकणार नाही. म्हणजे काय होतं की मला कुठेही जायचं असेल तर पैसे पाहिजेत ना. पुढच्या गोष्टी करायच्या असेल तर मला पैसा तर पाहिजेच आहे. पैसा अतिशय महत्त्वाचा. मग सर्व काही पैसा आहे का? नाही. म्हणजे कमवलेल्या पैशाला मला जर आनंदच घेता आला नाही तर मी काहीच करू शकणार नाही. त्यामुळं प्रत्येकाने काय करायला लागेल की मला नेमकं काय करायचं आहे, की बाबा पर्सनल गोल माझी काय आहेत, करिअर गोल काय आहे, बिझनेस गोल काय आहे, म्हणजे आपल्या जे एरियाज आपल्याला वाटतात ना त्याच्यावरती. मग त्याच्यातून जर बहुतांश लोकांचा प्रॉब्लेम कुठे येतो, पर्सनल गोल असतात, म्हणजे घरामध्ये काहीतरी चालू आहे XYZ. बिझनेस गोल असतात, अरे यावर्षी तर कंपनीने सांगितलं की टर्नओव्हर एवढा करायचा आहे, किंवा हेल्थ प्रॉब्लेम आहे, हेल्थचे गोल असतात. आणि सगळेजण काय करतात की एकाच वेळी सगळ्या गोलवरती काम करायला सुरुवात करतात. म्हणजे याचा अर्थ नाही की दुसऱ्याला इग्नोर नाही करायचं. याचा अर्थ असा आहे की याच्यातलं सगळ्यात मोठी गोष्ट कुठली आत्ता, म्हणजे मला जर आत्ता पुढच्या 2 महिन्यांमध्ये मला जर खरोखर पैसा हवा असेल तर मला त्याच्याकडेच काम करायला लागेल. पण माझ्याकडं ओके छान आहे आणि आत्ता मी तर अजून काम केल्यानंतर 10x होणार आहे, पण माझी हेल्थ काम नाही करणार
तर मला हेल्थवरती काम करायला लागेल. सो वेन एव्हर वी सेट अ गोल, इट्स नॉट जस्ट अबाउट वन डिफाईन्ड ॲक्टिव्हिटी. भरपूर गोष्टी असतात, मग त्याच्यातून तुम्हाला हे डिफाईन करायला लागतं की याच्यामधलं सर्वात महत्त्वाचा गोल कुठला आहे, जो प्रत्येकाचा वेगळा असू शकतो. आता फॉर एक्झाम्पल मला कर्जातनं बाहेर पडायचं हे माझं गोल आहे. माझं काय बाबा 30 लाखाचं कर्ज आहे आणि मला त्यातनं कर्जातनं बाहेर पडायचं. आत्ता मी सुरुवात कशी करायची? परफेक्ट. आता सगळ्यात महत्त्वाचं मी ठरवलं पाहिजे की ओके मला कर्ज आहे आणि हे मला फेडायचं आहे. पहिली मानसिकता, सायकॉलॉजी, की मला हे फेडायचं आहे, याच्यातून मला लवकरात लवकर बाहेर पडायचं आहे. मग कर्ज ॲक्च्युली ऑपरेट कसं होतं हे समजून घ्यायला पाहिजे ना. म्हणजे जर 30 लाखाचं लोन आहे आणि तुमचा 20,000चा हप्ता आहे, 30 वर्षासाठी घेतलं तर 30 लाखाच्या ठिकाणी साधारणपणे 45-50 लाख रुपये तुम्ही देऊन टाकता फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला. पण हेच जर तुम्ही हप्ता 1,000ने वाढवलं ना तर तुमचे लाखो रुपये वाचतात, कारण तुम्ही जेवढे दिवस पैसा वापरतात तेवढंच तुम्ही व्याज देत असता. बरोबर. हा पहिला मुद्दा झाला. दुसरा मुद्दा काय झाला की मग मी जर पैसे वाचवले, म्हणजे माझ्या खर्चातून पैसे वाचवले, तरच मी ते 1,000 रुपये भरू शकतो किंवा 5,000 भरू शकतो. देन यू रिअली हॅव टू वर्क ऑन युअर बजेटिंग. कारण शेवटी जर कर्ज फेडायचं असेल तर दुसऱ्यांच्याकडून घेतलेला पैसा आहे ना, त्याच्यासाठी तुमच्याकडचा पैसा द्यावा लागेल. मग एकतर मला पैसा कमवावा लागेल किंवा जर कमवायचे चान्स नसतील तर असलेल्या पैशातून मला खर्च कमी करून पैसा बाजूला काढायला लागेल. इतकं सिंपल आहे. कर्जातून बाहेर पडायचं म्हणून लोक काय करतात की नवीन पैसा कमवायला जातात आणि असलेले पैसे पण घालून बसतात. तर इट्स ऑल अबाउट हाऊ यू मॅनेज युअर मनी. इट्स नेवर अबाउट हाऊ मच मनी यू मेक. इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर अर्न मनी. तुम्ही किती पैसे कमवता ह्याला कमी किंमत आहे, तुम्ही तो पैसा कसा वापरता ह्याला जास्त किंमत. करेक्ट आहे. कारण जर तुम्ही आलेल्या पैशाचं नियोजन करून कर्जात पैसे दिले तर ऑब्व्हियसली व्याज लवकरच कमी होईल ना. सर काय होतं मध्यमवर्गात ना, आपण सतत हे काय मला जमणार आहे, आपल्याला कायम सगळ्याच गोष्टी पर्वतासारख्या दिसत असतात. कुठल्याही गोलच्या बाबतीत मध्यमवर्गात तर एक स्केर्सिटी माइंडसेट असतो. सतत आपल्याला हे माझ्याकडे कमी आहे, ते माझ्याकडे कमी आहे, हे मला जमणार नाही, ते मला जमणार नाही, सतत आपण. आणि अनफॉर्च्युनेटली आजूबाजूच्या गोष्टी पण अशा घडत असतात की त्याच्यामुळे ते खरंच वाटत राहतं की अवघड आहे हे जमणं. बरोबर ना. यातनं बाहेर कसं पडायचं? सिम्पल आहे की जेव्हा पर्वतासारखी गोष्ट वाटते ना, तेव्हा पहिल्यांदा छोटी छोटी गोष्ट करायची ना. म्हणजे एक पाऊल टाकणं अवघड आहे का? नाही. आपल्याला नेहमीच ना त्या एव्हरेस्टवरती चढायची गडबड असते. अरे पण एव्हरेस्टवरती चढायचं असेल तर पहिलं पाऊल तर टाकलं पाहिजे. पहिलं पाऊल म्हणजे काय, हेच मागाशी सांगितलं. समजून घ्या की काय नक्की आहे ते. कुठलीही गोष्ट असो. आता प्रॉब्लेम लक्षात घ्या. बहुतांश लोक कसे विचार करतात, सपोज मला पुढच्या महिन्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, पुढच्या महिन्यामध्ये, आणि मला माहिती आहे तो प्रॉब्लेम 20 तारखेला आहे. आज आपण 23 तारखेला आहोत. आज 23 तारखेला आपण आज आहोत. पुढच्या महिन्याच्या 20 तारखेला तो प्रॉब्लेम आहे. मग त्या प्रॉब्लेमवरती मी आत्ता विचार करणं महत्त्वाचं आहे का 15-20 तारखेनंतर अरे बापरे प्रॉब्लेम आहे, अरे बापरे प्रॉब्लेम, याच्यावरती विचार करणं आवश्यक आहे आत्ता. पण बहुतांश लोक काय करतात, आत्ता सगळं असंच चालतं, जवळ आल्यानंतर मग त्या प्रॉब्लेमवरती फोकस करतात. आता गोल फक्त चांगलं नसतं. 20 तारखेचा तो प्रॉब्लेम रिझॉल्व्ह करणं हा पण एक गोलच आहे ना. मग त्याच्यासाठी आज काय करायचं हे खूप महत्त्वाचं आहे. मग सपोज त्यावेळी आपण असं गृहीत धरून चालू की मला पैसे द्यायचे आहेत कोणाला तरी, किंवा त्या दिवशी मला एक खूप मोठा इव्हेंट करायचा आहे. आता इव्हेंट जर करायचा असेल किंवा पैसे द्यायचे असेल तर मला आजपासून तयारी करायला पाहिजे ना. सिम्पल गोष्ट काय गोल सेटिंगमध्ये शार्दूल, की यू नीड टू अंडरस्टँड व्हॉट यू नीड टू डू नाव. आत्ता आज काय करायचं, आज काय करायचं, तरच त्या गोलचे छोटे छोटे पीसेस होतील. मग आत्ता कितीही माझं स्केअरसिटी माइंडसेट असेल ना, मला आत्ता कळलं ना की नाही मला 10,000 रुपये गुंतवावे लागतील आतापासून, पण 10,000 नाही आहेत, स्टार्ट विथ 1,000 रुपीज. बिकॉज दॅट 1,000 रुपीज विल गिव्ह यू कॉन्फिडन्स टू टेक दॅट नेक्स्ट स्टेप. द प्रॉब्लेम इज आपण जेव्हा प्रत्येक गोलला, प्रत्येक प्रॉब्लेमला आपण जर एव्हरेस्ट किंवा एवढा मोठा डोंगर आहे असं जर विचार केला ना, तर नेहमीच आपण घाबरूनच जाऊ ना. अँझायटी विल किल अस. ॲब्सोल्युटली. अँझायटीमध्ये जायचंच नाही. मला आत्ता काय करायचं आहे. एक वाक्य अतिशय भारी आहे, ते मी नेहमी सेशनमध्ये वापरतो. यू कॅनॉट क्रिएट युअर फ्युचर इन द फ्युचर. इन ऑर्डर टू क्रिएट दॅट फ्युचर यू हॅव टू ॲक्ट नाव. आत्ता. भविष्यात काय हवंय ते भविष्यात नाही तयार करू शकत, आत्ता भविष्यात कसं तयार करणार. आत्ता त्याच्यावरती काम केलं तरच. साधी गोष्ट आहे ना. एखादी गृहिणी चांगली छान डिश करते, तिला माहिती आहे उद्या काय लागणार आहे, म्हणून ते आज परचेस करून घेऊन येते ना. ते पण आत्ता असतं. ऐनवेळी
ते डिश करायच्या वेळेस जर मला हे कमी आहे ते कमी आहे हे सगळं जर असेल तर डिश होणार आहे का चांगली? नाही. लाईफ इज व्हेरी सिम्पल. पण सर होतं काय, मी बऱ्याचदा बघितले लोक काय म्हणतात की अहो माझा 20,000चा हप्ता आहे, माझा इन्कमच 30,000 रुपये, आता काहीच करू शकत 10,000 अजून काय सेव्हिंग करू मी, शक्यच नाही या मला. सगळ्यांना मला एक प्रश्न विचारायचा आहे. उद्या सपोज कंपनीने सांगितलं की तुमचा पगार 29,000च आहे, तुम्ही काय करणार हो? 9,000 असं गृहीत झालं ना की माझा पगारच 29,000 रुपये आहे. हम्म. आणि जर कसं आहे, दिस इज इन कॉन्टेक्स्ट. जर मी आज 30,000मधनं 1,000 बाजूला काढू शकलो नाही तर उद्या पगार 50,000 झाला ना तरीच तो मी 1,000 बाजूला काढू शकणार नाही. कारण इट्स नॉट अबाउट हाऊ मच मनी यू मेक, इट्स ऑलवेज अबाउट हाऊ वेल यू मॅनेज युअर ओन मनी. आणि जो पैसा आहे ना, पैसा आल्यानंतर त्याच्याबरोबर काय करायचं हे फक्त तीच व्यक्ती ठरवू शकते. हम्म. दुसऱ्यांचं कुणाचं काही चालतच नाही तिकडे. हो, म्हणजे शरीराचं जे शरीरशास्त्र तसंच आहे ना, म्हणजे आपल्याला असं वाटतं की मला 2 चपाती खाल्ल्यावरतीच पोट भरतं, पण एखाद दिवशी 1.5 चपातीच असते आणि घरात संपलं तर झक मारत आपण 1.5 चपाती खाऊन झोपतो आणि असं होतं की लागली झोप. म्हणजे 1.5 चपातीत पण भागू शकतं आपलं. ऑब्व्हियसली शेवटी हा विचारच आहे, तसंच आहे ना. म्हणजे सपोज माझ्याकडे एक ठराविक रक्कम येते आणि मी मनालाच ठरवलं की नाही ठराविक रक्कम एवढी येतच नाही, 25% कमीच येते, तर मानसिकता पण तशीच होईल ना, तरच मी ते पैसे बाजूला काढू शकतो. बरोबर. ते गोल सेटिंगमध्ये तुम्हाला आत्ताच काम करायला पाहिजे, उद्या नाही. आता मुलांचं शिक्षण 18 वर्षानंतर आपल्याला माहिती आहे किती म्हटलं ना तरी तेव्हा मोठे पैसे लागणारच आहेत. कधी कोणी सांगितलं नाही तर आपल्याला कळतंच ना. पण मी आत्तापासून जर नाही केलं तर त्याच्यावरती मी काम करू शकेन का? बरोबर. सो मग गोल सेटिंगचा पार्ट काय काय असतं? म्हणजे कारण आत्ता आपण कायम गोल सेटिंग जेव्हा विचार करतो, स्पेशली फायनान्शियल गोल सेटिंग, तेव्हा फक्त हे अमाऊंट लागणार आहे मला, त्याच्यासाठी मला आत्ता एवढे इन्व्हेस्ट करायला लागणार आहे, त्याच्यासाठी मला एवढे कमवायला लागणार आहेत, ह्याच फक्त फायनान्शियल अस्पेक्टनीच विचार करतो. पण तुम्ही बोलता त्याच्यानं मला सेन्स होतं की त्याला खूप सारे अस्पेक्ट आहेत. काय काय अस्पेक्ट आहेत? खूप आहे. फायनान्शियल गोल अचीव्ह करण्यासाठी 95% गोष्टी वेगळ्या कराव्या लागतात. 95%? 95%. 5-2-3%च हा फायनान्शियल रिझल्ट आहे. ते पैसा काय शार्दूल? तुम्ही केलेल्या कामाचा मोबदला. अगदी सिम्पल आहे. करेक्ट. तुम्ही काम कुठे पण करू शकता, तुम्हाला नॉलेज आहे तोपर्यंत. नुसतं टेक्निकल नॉलेज, मी हुशार आहे, PhD आहे म्हणून आपल्याला कधी पैसा मिळत नाही. बरोबर. पण पैसा मिळण्यासाठी काम करताना ना आपली जी आयडेंटिटी आहे, मी कोण आहे, याच्यावरून तुमचे ॲक्शन्स डिफाईन होतात. बरोबर. अगदी सिम्पल आहे. सपोज आता लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण फायनान्शियल गोल सेटिंगमध्ये बोलू. मी आज 30 वर्षाचा आहे, माझा महिन्याचा खर्च 30,000 रुपये आहे फॉर एक्झाम्पल. 8% इन्फ्लेशननी 30 वर्षानंतर, हे आकडे बरोबर आहेत बरं का, कारण मी नेहमीच हे फायनान्शियल टाईमलाईन करत असतो. 30 वर्षानंतर 8% इन्फ्लेशननी 3 लाख रुपये लागणार आहेत. आणि 3 लाख रुपये पुढचे 20 वर्ष पाहिजे असतील ना, साधारण तुम्हाला 4-5 कोटी रुपये तुमच्याकडे पाहिजेत. बरोबर. आता ते 4-5 कोटी रुपये पाहिजे, ते कशावर डिफाईन होतं की मी आज गुंतवणूक कुठे करतो, मला ROI काय मिळतो. काही लोकांना नाही, मी FDच ठेवणार एकदम सेफ, मग त्यांना लाखो रुपये गुंतवावे लागतील. मग काय लागतं, मी ते कॉम्बिनेशन करतो, रिस्क मॅनेजमेंट, म्युच्युअल फंड, इक्विटी, थोडं रिअल इस्टेट, थोडं बिझनेस. मग तो ROI जो आहे ना, हा तुमचा पॉझिटिव्ह व्हायला लागतो. इथं मेन विषय असतो रिअल रेट ऑफ रिटर्न. म्हणजे काय, इन्फ्लेशन 8% आहे आणि मला FDमध्ये 7% पैसे मिळाले, तर माझे रिअल ग्रोथ -1%. मग नंतर गोष्टी वाढत जातात ना. त्यामुळं इथे काय गुंतवायला पाहिजे की ठीक आहे, मला त्याही पैसे पाहिजेत ना, मी आज एवढेच पैसे गुंतवू शकतो. मग स्वतःला विचारणं खूप महत्त्वाचं आहे, माझी आयडेंटिटी काय, मी कुठं गुंतवणूक करू शकतो. मी FDमध्येच केले तर मला नाही पैसे पुरणार, तो आय नीड टू टेक लिटल बिट रिस्क हिअर. मला मग मानसिकता बदलावी, मला हे समजून घ्यायला लागेल की अरे स्टॉक मार्केट काय असतं, रिअल इस्टेट काय असतं, मला बिझनेस करायचा असेल तर मला नक्की काय काय करावं लागेल. या सगळ्या गोष्टी पैशाशी निगडीत नाहीत, पण या सगळ्या गोष्टीमुळे पैसा येतो. सेम इज केस विथ वेन यू आर डुईंग अ जॉब. बरोबर. आता मी मस्त म्हणतो की नाही मी IITचा इंजिनियर आहे, पण मी परफॉर्मन्सच देत नसेल तर त्या माझ्या IITच्या इंजिनिअरिंगला फक्त एंट्रीसाठी इम्पॉर्टंट आहे. एकदा आत गेल्यानंतर इट्स ऑल अबाउट अ परफॉर्मन्स. परफॉर्मन्ससाठी काय लागतं तुम्हाला, तुमची ॲक्शन घेण्याची ताकद, हरला तर उठण्याची ताकद, कम्युनिकेशनची ताकद, तुमची जे काय ग्रुपचे लोक आहेत त्यांच्याशी बोलण्याची ताकद, क्रिएटिव्हिटीची ताकद, इमॅजिनेशनची ताकद. आता इमॅजिनेशनवरनं एक लक्षात आलं, अतिशय आपण कुठल्या गोष्टीत चाललो आहे. लेट्स टेक एन एक्झाम्पल. आपण लहानपणी A फॉर ॲपल, B फॉर बॉल, C फॉर कॅट शिकलो ना, ते आपण नुसतं वहीवरती लिहिलं का शार्दूल की A फॉर ॲपल, APPL? नाही ना, आपण काय बघितलं, ॲपल बघितलं. लहानपणापासून आपण व्हिज्युअलायझेशनमध्ये शिकलेलो आहे
की याला ॲपल म्हणतात. आता इथं पेर जरी ठेवलं तर आपण नाही म्हणणार की हा ॲपल आहे म्हणून. नाही, इथं फिट आहे ते. करेक्ट. मग लोअर के जी झालं, हायर के जी, फर्स्ट स्टँडर्ड, सेकंड स्टँडर्ड, तिथंपर्यंत पण आपण सायकल पण व्हिज्युअलायझेशन शिकलो, बरोबर ना. पण नंतर 5वी आली, 7वी आली, 8वी आली, आपल्याला काय सांगितलं गेलं, मार्क महत्त्वाचे. घोकमपट्टी कर, मला काही देणे घेणं नाही, तुला मार्क मिळाले तरच चांगलं कॉलेज मिळेल, तरच तू पुढे जाशील, तरच तुला चांगली नोकरी मिळेल, तरच तू यशस्वी होशील. बरोबर. मग आपण मगमपट्टी चालू केली. म्हणजे काय, आपण व्हिज्युअलायझेशन बंद केलं. करेक्ट. आपल्या सगळ्यांची थॉट प्रोसेस आहे ना, ही बंद झाली. मग आपण पैसे कमवायला लागलो. पण त्यावेळेस माझ्यासाठी फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय हे किती लोक व्हिज्युअलाइज करतात? नाही. अमाऊंट व्हिज्युअलाइज करतो आपण ते अमाऊंट इज डिफरंट ना. कुणाला किती लागतील, कुणाला किती लागतील. म्हणजे मी इतके जवळजवळ 5-6 हजार लोकांचं मी पर्सनल फायनान्शियल प्लॅनिंग केलं. कितीतरी बिझनेस ओनर्सना मी कोचिंग दिलेलं आहे. फायनान्शियल फिटनेस सेंटेन्स मी तेच करतो, कोचिंग दिलेलं आहे. या केसमध्ये ना की पहिला पार्ट आहे की मी व्हिज्युअलायझेशन करतो का. पण तर व्हिज्युअलायझेशन म्हणजे ध्यानमध्ये बसणं नव्हे. व्हिज्युअलायझेशन म्हणजे ॲक्च्युअली प्रॅक्टिकली डिफायनिंग की तिथं गेल्यानंतर तुम्ही नक्की कसं असायला पाहिजे. आय मीन डोंट नो, इट्स अन हेझी शूटिंग इन द डार्क. मग त्या व्हिज्युअलायझेशनला काही अर्थच राहत नाही. सो व्हॉट यू नीड टू नो की माझं फायनान्शियल फ्रीडम म्हणजे काय. फायनान्शियल प्लॅनिंग किंवा गोल सेटिंग इज डन द बेसिस ऑफ द सिच्युएशन विच यू आर इन टू राईट नाव, नॉट इन द फ्युचर. फ्युचरमध्ये काय होईल याचा विचार करून नाही करतात. फ्युचर इज अनसर्टन बाय इट्स नेचर. फ्युचर इन्कमवरती बँक लोन नाही देत. लोन देत नाही, राईट ना. सो आत्ता काय करायचं आणि मग त्याच्यानंतर मग फ्युचरमध्ये काय होऊ शकतं ते इम्पॉर्टंट आहे. आणि मग ते जर पाहिजे असेल तर मला आत्ता किती सेव्हिंग करायला लागेल, कुठल्या फॉर्मॅटमध्ये सेव्हिंग करायला लागेल हे डिफाईन होईल. इतकं सिम्पल आहे ना. एक सिम्पल गोल, 40 वर्ष रिटायरमेंट. पण आता इथे नुसतंच फायनान्शियल गोल सेटिंग करायला लागलो आपण आणि तुम्हाला ठरलं की नाही दर महिन्याला तुम्हाला 1 लाख रुपये बाजूला काढायला लागतील. पण याच केसबरोबर हे तुमचं झालं आता फायनान्शियल गोल झालं. मग याच केसबरोबर देज अ करिअर गोल ऑल्सो, राईट. मग आत्ता तुमच्याकडे येतात 2 लाख रुपये फॉर एक्झाम्पल. त्याच्यात तुम्ही 1 लाख बाजूला ठेवू शकता आरामात. मग द करिअर गोल डिमांड्स की यू गो अँड लर्न समथिंग फ्रॉम आउटसाइड विच इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर टेक अमुक टू अ नेक्स्ट लेवल. अँड फॉर दॅट यू नीड सो मच अमाऊंट ऑफ मनी. बरोबर, राईट. मग मला सांगा आता 2 गोल आहे. करिअर गोल झालं, एक तुमचं फायनान्शियल गोल झालं. मग आता नाव कशाला तुम्ही जास्ती प्रेफरन्स द्याल? करिअर गोलला द्यायला पाहिजे, राईट. म्हणजे काय, आर वी डिमिनिंग युअर फ्युचर गोल? नो, नाही. बिकॉज दॅट इज नॉट अ डेडलाईन. हे थोडं मागं पुढे होऊ शकतं. पण इथे कसं आहे, आज मी नाही केलं ना, युअर फील्ड इज सो अनसर्टन. आज काय आहे तर उद्या काय आहे. आता लिटरली एव्हरी फील्ड इज अनसर्टन. हां, म्हणजे तुम्हाला आज हे शिकलंच पाहिजे तरच तुम्ही नेक्स्ट यू कॅन गिव्ह मोर, राईट. बरोबर. म्हणजे आता 2 एरियाजवरती का पकडला आपण. आता तिसरा पर्सनलवरती बोलू आपण. आता पर्सनलवरती सपोज एव्हरीथिंग इज गुड, काहीच प्रॉब्लेम नाही आहे, देन यू कॅन फोकस ऑन अ करिअर गोल. पण पर्सनलवरती जर काही बाकीच्या गोष्टी चालू असतील आयुष्यामध्ये, हेल्थ आहे, लोकांच्या आयुष्यामध्ये अनेक गोष्टी चालू असतात, रिलेशनशिप खूप गोष्टी चालू असतात. मग आता मला सांगा, तिथं एखाद्या नकारात्मक गोष्ट असेल तर मग त्या नकारात्मक गोष्टीमुळे माझ्या परफॉर्मन्सवरती पण फरक पडतो ना. बरोबर. मग मला सांगा, या 3 पैकी सगळ्यात महत्त्वाचं गोल कुठला गोष्ट असणार आहे, बरोबर ना. तो यू नीड टू अंडरस्टँड की विच इज अन करंट इम्पॉर्टंट ॲक्टिव्हिटी फॉर मी टू परफॉर्म. सिक्वेन्स ठरवलं पाहिजे की सगळ्यात आता टॉप प्रायोरिटीची गोष्ट काय. म्हणजे मला आता आठवतं की माझ्या मित्राच्या घरी त्याच्या आईचं मेजर ऑपरेशन झालं होतं आणि ते होतं आणि त्याचं लग्न पण होतं. पण आत्ता टॉप प्रायोरिटी काय होती, माझ्या आईला फंक्शनल करणं, त्यातनं बाहेर आणणं, मग त्याच्यानंतर लग्न आणि मग त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी किंवा त्याच्यानंतर ॲक्च्युली करिअर स्ट्रीमलाईन करणं, मग लग्न ठरणार, मग फायनान्शियल गोल येणार. कारण तुमच्या आयुष्यातली टॉप प्रायोरिटी त्या पॉईंटला काय हे पण विचार केला पाहिजे. पण जोपर्यंत आपण गोल सेटिंग करत नाही तोपर्यंत त्याच्यावरती येता येणार नाही. आता सगळ्यात महत्त्वाचं, बहुतांश लोक या प्रेफरन्सच देत नाहीत. तर होतं काय की हे लोक मग मला काहीतरी पाहिजे, फिअर ऑफ मिसिंग आउट, कॉम्पिटिशन, कम्पॅरिझन, याच्यामुळे काहीतरी घेतात. आणि तुम्ही कोणालाही प्रश्न विचारा, 90% लोकांना 1 महिन्यानंतर ते अँझायटीमध्ये असतात आणि सारखं म्हणतात, सर यार हे केलं नसतं आता बरं झालं असतं. तर गोल सेटिंगचं इम्पॉर्टन्स काय आहे की गोल सेटिंग जर केल्यानंतर यू नो इट, बाबा मला हे 5 वर्षांतर लागणार, त्याच्यासाठी हे एवढं बाजूला काढून ठेवतोय बाबा, किंवा माझी हेल्थ चांगली नाही त्यासाठी मी जिम लावली आहे, डॉक्टर लावलेला आहे, फिजिओथेरपिस्ट लावलेला आहे, डाएटवरती कंट्रोल आहे, तर मला त्याच्यावरती हे प्रॉब्लेम नाही आहे, राईट. सो वन्स यू नो विच एरिया टू वर्क ऑन
and you start working on that area, your mind becomes very stable, which you call as financial fitness. You go into beingness. म्हणजे आपल्या जीवनामध्ये ना असे 5 का 6 अशा ॲक्टिव्हिटीज आहेत की ज्या ॲक्टिव्हिटीज आपल्या इनबॉर्न आहेत. म्हणजे कनेक्टेडनेस आहे, हॅपीनेस आहे, नंतर असे 6 आहेत, राईट. तर हे 6 आहेत ना, हे आपल्याबरोबर व्हिज्युअलायझेशन आहे, लर्निंग आहे, इमॅजिनेशन आहे. ह्या ज्या गोष्टी आहेत ना, या गोष्टी आपण मग विसरून जातो. आणि या 6 पैकी एक जरी नसेल, जेव्हा फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये आम्ही डीपली जातो, एक जरी नसेल ना, तर यू आर नॉट कम्प्लीट. अँड वेन यू आर नॉट कम्प्लीट, यू आर नॉट हॅपी. लोकांना असं वाटतं माझ्याकडे पैसा आला की सगळं आय विल बी हॅपी. नो, आय कॅन शो थाउजंड्स ऑफ पीपल करोडो रुपयात, बट दे आर नॉट हॅपी. असं म्हणतात ना की जर आपलं आयुष्य छान व्हायचं असेल, तुम्ही बिझनेस करत असाल, नोकरी करत असाल, प्रोफेशनल असाल किंवा हाऊसवाईफ असाल, आपल्या प्रत्येकाचं एक कॉन्टेक्स्ट चांगला असणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर की नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा आपण ग्लास घेऊ, राईट. ग्लास महत्त्वाचं आहे की पाणी महत्त्वाचं आहे? पाणी. बरोबर की नाही. पण ग्लासला जर क्रॅक गेला तर चालेल, संपला विषय. मग काय महत्त्वाचं आहे? ग्लास महत्त्वाचं. म्हणजे काय, आपल्या जीवनामध्ये कॉन्टेक्स्ट, द रूल्स, द रेग्युलेशन्स, द एथिक्स, द व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल हे स्ट्रॉंग असणं खूप महत्त्वाचं आहे. तरच आपण आनंदी राहू शकू. आपण म्हणतो ना की पर्सनल, फायनान्शियल, बिझनेस, करिअर हे गोल्स आहेतच, हे सगळे या कपमध्ये आहेत. पण याच्यातला एक जरी क्रॅक असेल ना, तर त्या एका क्रॅकमुळे बाकीच्या सगळ्या गोष्टींना इम्पॅक्ट होत असतो. एक अतिशय भारी वाक्य आहे. ज्या दिवशी माझी हेल्थ एकदम भारी असते ना, तर जगातले खूप सारे प्रॉब्लेम्स माझ्यासमोर असतात. पण ज्या दिवशी एक जरी आपल्याला आजार झाला, सर्दी जरी झाली, तरीसुद्धा जगातले सगळे प्रॉब्लेम नगण्य होतात. फक्त एकच प्रॉब्लेम शिल्लक राहतो, जो आपण त्याचा विचार करतो. सर्दी, बरोबर. सो इट्स ऑल अबाउट व्हॉट इज द बर्निंग प्रॉब्लेम राईट नाव इफ यू रिअली वॉन्ट टू डू अ रिअल सायंटिफिक गोल सेटिंग प्रोसेस. म्हणजे अगदी साध्या सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे खूप मोठी शिळ आहे, दगड आहे, आणि त्याच्यातून महाराजांचा पुतळा क्रिएट करायचा आहे. तर काय करतो शिल्पकार? काय करतो? जो नको आहे तो पाठ छिन्नी तोड्याने काढतो. करेक्ट. मग महाराजांची छान मूर्ती तयार होते, राईट. तसं तुम्हाला पण जर बिझनेस करायचा असेल, अशा अनेक गोष्टी आहेत की ज्यात बिझनेसला चालत नाहीत. प्रोक्रास्टिनेशन, लेट, अशा अनेक गोष्टी आहेत. त्या गोष्टी काढून टाकणं महत्त्वाचं आहे. नाही चालत. हां, म्हणजे काय, मला काय करायचं आहे याच्यापेक्षा मला आत्ता काय करायचं, काय करायचं नाही याची मान्यता घेणं खूप महत्त्वाचं आहे स्वतःशीच. कारण या जगामध्ये ना तुम्हाला कोणीही बदलू शकत नाही एक्सेप्ट यू. Nobody in this world can change you except you. करेक्ट. And change is always constant. Everything is movable. मग चेंज ॲक्सेप्ट करण्याची ताकद सगळ्यात पहिली आहे. मग गोल सेट करतो ना, तर कंपाऊंडिंग हॅपन्स बोथ वेज, पॉझिटिव्ह ॲज अ निगेटिव्ह. कर्जात उलट, हां, दुसरा शब्द नाही, पण ते तळागाळाला जातो. पण हेच जर 1000 रुपये करत गेलं ना, तर ती मोठी व्हॅल्यू होऊन जाते. कंपाऊंडिंग, हाऊ यू लुक ॲट इट इज व्हेरी इम्पॉर्टंट. कन्सिस्टन्सी इज की टू सक्सेस. आणि त्याच्या आधी अवेअरनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट की आत्ता मी कुठे आहे. कारण त्याच्याशिवाय तुम्ही कुठलाच प्रवास प्लॅन करू शकत नाही, कोणताच प्रवास. सर, मला तुम्ही म्हणालेलं मला आठवतं आहे, आपण खाली गप्पा मारत होतो शूटच्या आधी, तेव्हा तो मला खूपच स्ट्राईक झालेला मुद्दा मला तो वाटतं आत्ता आणला पाहिजे आपण कॉन्व्हर्सेशनमध्ये. ते म्हणजे बऱ्याचदा ना आपण एम्प्लॉई माइंडसेटनेच बिझनेस करतो. तुम्ही म्हणालात तसं की मी आज जातो, मी कन्सल्टेशन करतो, मी 4 ठिकाणी 4 तास काम केलं तर त्याचे पैसे मिळणार आहेत, मी फार तर 12 तास काम केलं तर ते 12 तासाचे पैसे मिळणार आहेत, मी काही 24 तास काम करू शकत नाही. जरी 24 तास केलं तर 24 तासाच लिमिट आहे, कारण एका दिवसात 24च तास आहेत. मी जातो, दुकान उघडतो, मी एकटाच जर दुकान हे करणार, मी हलवाई असेल, मी जाऊन जी मी केलेली मिठाई तीच विकणार असेल तर तेवढंच आहे. पण मी न जाता पण जर मी एक सिस्टीम डिझाईन केली तर मी न जाता पण 100 ठिकाणी सेम मिठाई त्याच क्वालिटीची होते आणि मग त्यातनं चित्रबंधू मिठाईवाले होतं. ही सिस्टीम कशी तयार करायची? कारण का स्वतः कष्ट करून मी फार तर सुखी काय फार नाही म्हणतात ना की कष्ट केल्याने खाऊन पिऊन सुखी होतं, इतकाच विषय. हां, रिअल वेल्थ बिल्ड करायची असेल ना तर सिस्टीम पाहिजे. आता सिस्टीम जर बिल्ड करायची असेल तर फक्त पुस्तकी ज्ञानाचा उपयोग नाही आहे. तुमची रिअल सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस इज व्हेरी इम्पॉर्टंट, जे आम्ही फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये सांगतो. आता रिअल सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस म्हणजे काय? सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला स्वतःवरती काम करायचं. म्हणजे तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार. म्हणजे माझी नक्की मानसिकता काय आहे, माझे पैशाबद्दलचे विचार काय आहेत, माझे लोकांच्याबद्दल विचार काय आहेत, मी लोकांच्यावरती विश्वास ठेवतो का नाही ठेवतो. कारण सिस्टीम बिल्ड करण्यासाठी तुम्ही तुमच्याबरोबर अनेक लोकांना बरोबर घेऊन जावं लागेल.
सिस्टीम फक्त AI जनरेटेड किंवा मशीनची नसते. मशीन ऑपरेट करायला लोकच लागतात. तर आपल्याला सिस्टीम बिल्ड करण्यासाठी मेन म्हणजे आपल्या जीवनामधले जे काय व्हॅल्यू सिस्टीम आहे, तुमची आयडेंटिटी काय आहे याच्यावरती मगाशी थोड्या वेळापूर्वी याच्यावरती बोललो आपण. आयडेंटिटी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं काय, तुम्हाला तुमच्या आसपासच्या लोकांच्यावरती विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. तरच लेव्हरेजिंग होईल. आणि लेव्हरेजिंग केलं ना तर तुमच्या जीवनामध्ये 24 तास तुमचे आहेत, पण तुम्ही 100 तास करू शकता 24 तासाचे. 4 लोक तुमच्यासाठी काम करत असले 100. हां, पण आता 4 लोक तुमच्यासाठी काम करायला लागले, 100 तास तुमचे झाले, परंतु 4 लोकांना मॅनेज करण्यासाठी तुमची पण मानसिकता स्ट्रॉंग पाहिजे. इंटरपर्सनल रिलेशनशिप चांगलं पाहिजे, कम्युनिकेशन चांगलं पाहिजे, त्यांच्याबद्दल काळजी घेणं महत्त्वाचं आहे, त्यांच्यावरती विश्वास ठेवणं महत्त्वाचं आहे. ते चुकले तरी त्याच्यातून प्रगती कशी होईल याच्यावरती फोकस करणं महत्त्वाचं आहे. दिस इज ऑल अबाउट सायकॉलॉजी ऑफ मनी इन सक्सेस. याचा आणि पैशाचा काडी मात्रही संबंध नाही, परंतु याच्यामुळेच पैसा येतो. बरोबर. याच्यामुळेच पैसा येतो. कारण पैसा काय, मनी इज अ रिझल्ट ऑफ ॲक्शन्स वी टेकन. आपण गोल सेटिंगवरती इतक्या वेळ बोलतोय. गोल सेटिंग म्हणजे काय, सगळ्यांना असं वाटतं की नाही तिथं गेल्यानंतर मला एवढे पैसे मिळाले पाहिजे, धंदा मला 50 कोटी करायचा, म्हणजे काय शेवटी पैशाच आहे ना. परंतु 50 कोटी करण्यासाठी लागणारी सिस्टम ही खूप महत्त्वाची आहे. बरोबर. मग अशी म्हटलं ना की फायनान्शियल गोल सेटिंग, करिअर गोल सेटिंग आणि पर्सनल गोल सेटिंग याच्यामध्ये मला जर 50 कोटी करायचं असेल तर याच्यामध्ये प्रॉब्लेम कुठे आहे तो डिफाईन करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मगाशीपासून डायग्नोसिस करणं गरजेचं. करेक्ट आहे, डायग्नोसिस करणं महत्त्वाचं आहे. म्हणून मगापासून आपण बोलतोय की जरी मला 50 कोटी करायचे असेल, जरी माझा वेट 10 किलोने रिड्यूस करायचं असेल, काम सुरू होतं आत्ता. आणि त्याच्यासाठी व्हॉट कम्स बिफोर दॅट असं करत करत छोट्या 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 ॲक्टिव्हिटीज करून एवढी सी की मला आत्ता काय करायचं आहे. श्रोत्यांनी जर अशा पद्धतीने प्लॅनिंग केलं ना तर मला खात्री आहे की त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी प्लॅन केलेले बहुतांश गोल अचीव होतील. राईट. कारण अँझायटी येणारच नाही ना. आपण क्रिकेट प्रेमी देश आहे ना. अचानक कोणतरी येतो आणि फर्स्ट मॅचमध्ये सेंचुरी मारतो, आपण सगळे गवगवा, वा 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 वा. अरे पण तिथंपर्यंत पोचायला त्यांनी प्रोसेस फाइंड आउट केली आहे. कित्येक वेळेस ते किट घेऊन गेलं आहे, 12-12 तास प्रॅक्टिस केली आहे, सकाळी 4 वाजता उठलेलं आहे. अगर त्याला वाटलं की नाही मला फिल्डिंग वीक आहे तर फिल्डिंगची प्रॅक्टिस केली आहे, कॅचिंग वीक आहे कॅचिंगची प्रॅक्टिस केली आहे, मला ऑलराऊंडर व्हायचं आहे तर बॅट्समनबरोबर तो स्पिन पण करायला लागला. म्हणजे आपली जागा टिकवण्यासाठी ही सगळी प्रोसेस आहे ना. सगळं तसंच आहे, वेगळं काय आहे त्याच्यामध्ये. मला फायनान्शियल फ्रीडम पाहिजे, हो ठीक आहे नंतर आहे तो, मला आत्ता काय करायचं आहे. आणि इथंच गफलत होते, लोकांना इथंच लक्षात येत नाही की मला आत्ता काय करायचं आहे. स्वप्न बघून भविष्यात गोष्टी होणार नाहीत. बरोबर. आत्ता काय करायचं त्याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. करेक्ट. सर तुमची एक रील बघितली होती मी, त्याच्यात तुम्ही फायर युअर सेल्फ असं म्हणता. नक्की काय कॉन्सेप्ट, कारण मला त्याच्यात तुम्ही गोल सेटिंगवरती बोलता, मला वाटतं असं होतं की त्याचं कनेक्शन काय आहे ना. सगळीकडे आहे. आता फायर युअर सेल्फ म्हणजे काय शार्दूल, सपोज एखादा एम्प्लॉई आहे, फायनान्शियली ट्रॅप्ड आहे, किंवा एम्प्लॉई आहे 9 to 5 मध्ये एकदम तो असा काय म्हणतात एकदम ट्रस्ट आहे, बिझनेसमॅन आहे, ट्रस्ट आहे. आता सगळ्यांना वाटत असतं की नाही मला नेक्स्ट लेवलला जायचं आहे. चांगला बिझनेसमॅन आहे, चांगले पैसे कमवतो, त्याला पण 50 कोटी 100 कोटी करायचे असतात. आता हे जर करायचं असेल तर आत्ता तुम्ही कोण आहात, तुमची आयडेंटिटी काय आहे हे डिफाईन करणं खूप महत्त्वाचं आहे. फायर युअरसेल्फ म्हणजे नॉट यू क्विटिंग द जॉब. एम्प्लॉईजसाठी सांगतो, फायर युअरसेल्फ म्हणजे एका रात्रीत नोकरी सोडून लगेच धंदा करावा असं नाही आहे. फायर युअरसेल्फ म्हणजे काय, मगापासून जे आपण सांगतो की स्वतःवरती काम करायचं, जे नकारात्मक गोष्टी आहेत त्या काढून टाकायच्या, तरच चांगल्या गोष्टी बाहेर येतील. यू नीड टू फायर युअरसेल्फ मीन्स यू हॅव टू मेक शुअर की फायर ऑल नेगेटिव्ह पॉईंट्स इन युअर बॉडी, इन युअर माइंड, ज्याच्यामुळे चांगल्या गोष्टी येतील. साधं सिम्पल आहे ना. हा ग्लास आहे ना, किती कॅपॅसिटी याची 200 मिली असेल. पाणी ओतत गेलो थोड्या वेळाने काय होईल, बाहेर पडेल. म्हणजे नवीन पाण्याला जागा नाही ना. म्हणजे जर खरोखर मला काय ते नवीन शिकायचं असेल तर मला आत जे भरलंय ना ते बाहेर काढलं पाहिजे, तरच नवीन आत जाईल ना. सो यू नीड टू फायर युअरसेल्फ. म्हणून तो कॉन्सेप्ट आहे फायर युअरसेल्फ. प्रगती करायची असेल तर माझ्यात काय नकारात्मक गोष्टी आहेत त्या पहिला बघायला पाहिजेत. प्रॉब्लेम काय आहे की सगळ्यांना सगळं छान पाहिजे असतं, पण ते नेहमी याच्यामुळे चांगलं होईल एवढंच फक्त विचार. ह्या स्कीममध्ये पैसे टाकले की चांगलं होईल, हा धंदा केला की चांगलं होईल. अरे कुठलाही धंदा केला मीच जर ठीक नसेल, बेसिकच गलत आहे, तो प्रॉब्लेम आहे ना. पण पहिल्यांदा माझ्यावरती काम करणं खूप. आणि हे आम्ही म्हणजे प्रत्येक वेळेस सगळ्यांना सांगत असतो की इट्स ऑल अबाउट युअर रिअल सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. एकाच शहरामध्ये, एकाच गावी, एकाच टाईपच्या फॅमिलीमध्ये वाढून, एकच सेक्शन घेऊन 2 लोक बाहेर पडतात, एक खूप मोठा होतो, एक असाच ॲव्हरेज राहतो. असं का? मानसिकता.
इट्स अ सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस. आपण याच्यात थोडं डबल क्लिक करूया का? आई नो आपण आधीच्या एपिसोडमध्ये बोललो, पण मला वाटतं नवीन जे काही लोक येतील त्यांना इथे या कॉन्टेक्स्टमध्ये सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस थोडं सांगितलं पाहिजे. हो. तर सायकॉलॉजी ऑफ मनी अँड सक्सेस काय की म्हणजे किती मी शिकलो याला महत्त्वाचं नाही आहे. माझ्या मनामध्ये माझी विचारधारा काय आहे ते खूप महत्त्वाचं आहे. सी फॉर एक्झाम्पल, एखादी घटना माझ्या आयुष्यात घडलेली आहे आणि त्याच्यामुळं माझ्या आयुष्यामध्ये एक नकारात्मक विचाराची पेरणी झालेली आहे आणि दुसरी घटना घडलेली आहे सकारात्मक विचारांची पेरणी झालेली आहे. आता ज्या वेळेस तो सकारात्मक इव्हेंट माझ्या आयुष्यामध्ये दुसरा कोणतं होतं मी पटकन ॲक्सेप्ट करतो, पण जेव्हा त्या नकारात्मक इव्हेंटच्या टाईपमध्ये काही आलं ना तर मी पटकन त्याच्यापासून बाहेर जातो. म्हणजे काय, ती संधी मला चांगली आहे का नाही आहे हे विचार करायच्या आधी मी त्याला बंद करून टाकतो. म्हणजे काय, माझा एक ग्लास तयार झाले, माझा एक चष्मा तयार झाला आणि प्रत्येक वेळेस प्रत्येक इव्हेंटला मी माझ्याच चष्म्याने बघत असतो, पण समोरून जर शार्दूल बघत असेल त्याला खूप छान वाटत असते, मला ते नेहमी नकारात्मक वाटत असतं. म्हणून काय करायला पाहिजे, प्रत्येकाने आपापला चष्मा आहे ना, चष्मा स्वच्छ करणं खूप महत्त्वाचं आहे. म्हणजे काय, विचारधारा खूप खूप महत्त्वाचं आहे. आता प्रॉब्लेम काय आहे, आपल्याकडे विचारांचा खेळ जेव्हा येतो ना त्यावेळेस डायरेक्ट अध्यात्माकडे जातो. पण असं नाही आहे. तुमच्या डेली लाईफमध्ये, धंद्यामध्ये, घरामध्ये, बिझनेसमध्ये, कुठेही तुमच्या ऑफिसमध्ये, बाहेर रस्त्यावरती, हे सगळ्या गोष्टी ना तुम्ही कसा विचार करता याच्यावरतीच आहे. ॲब्सोल्युटली ह्याच्यावरतीच आहे. म्हणजे सर, मी ना मुक्तमुखमध्ये रिलेशनशिपबद्दल रेग्युलरली बोलतो. मी माझ्या आईचं माझ्या वडिलांसोबत रिलेशन कसं होतं त्याच्यावरनं माझ्या बायकोसोबतचं रिलेशन बऱ्यापैकी डिझाईन होतं. पण माझं पैशासोबतचं रिलेशन हे कशावरनं डिफाईन होतं? कारण का मला वाटतं बऱ्याचसा या सगळ्या फायनान्शियल गोल सेटिंगमध्ये ना कुठेतरी पैशासोबतच्या रिलेशनमध्येच गोंधळ आहे. हे पैशाचं रिलेशन कसं घडतं? तुम्ही काय बघता, तुम्ही लहानपणापासून काय फॅमिलीमध्ये बघत आलेला आहात, तुम्ही काय एक्सपिरियन्स घेतला आहे, बरोबर. तुमचा तो एक्सपिरियन्स चांगला आला आहे की वाईट आला आहे, याच्यावरनं तुम्ही तुमचा चष्मा तयार करता ना. सिम्पल आहे. आता तो चष्मा माझ्यासाठी जर चांगला नसेल तर हे मी डिफाईन करायला पाहिजे ना, हे नाही आहे म्हणून. एकदा मी स्टॉक मार्केटमध्ये, सपोज मी असं रेकमेंड करत नाही स्टॉक मार्केटमध्ये करा म्हणून, पण स्टॉक मार्केटमध्ये जर मी गुंतवणूक केली आणि माझं नुकसान झालं तर आयुष्यभरासाठी इथं आहे की तिथं नाही करायचं बाबा. परंतु स्टॉक मार्केटमध्ये रिअल इन्व्हेस्टिंग, बरं का, आय एम नॉट टॉकिंग अबाउट FNO, गॅम्बलिंग नाही. हां, रिअल प्युअर इन्व्हेस्टिंग, यू आर बिकमिंग अ पार्ट ऑफ दॅट पर्टिक्युलर कंपनी. या केसमध्ये असे अनेक उदाहरणं की तिथं चांगलं पण झालं आहे, पण माझा अनुभव वाईट आहे म्हणून मी नेहमी तसंच त्याच्याकडे बघायचं, हे पण चुकीचं आहे ना. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बघा, असं लोक कित्येक जमतात पार्टनरशिप धार्जिन नसते. एकदा जरी आपण त्या नकारात्मक फेजमध्ये गेलो ना की आपल्याला नेहमी तसंच वाटत असतं, पण असं नाही आहे ना, कित्येक पार्टनरशिप चांगल्या पण आहेत. मी आणि ओंकार पार्टनर आहोत तेच ना. वी हॅव बीन रनिंग दिस बिझनेस सक्सेसफुली फॉर ऑलमोस्ट 3 years. हां, बरोबर. तो हा जो विषय आहे ना की 25-25 वर्ष असलेले लोक आहेत ना, प्रत्येक वेळेस मी बघतोय तेच खरं. म्हणजे काय, माझा ग्लास भरलेला आहे. आणि कसं आहे की जेव्हा माझ्या विचाराला मी प्रोटेक्ट करायला जातो ना, आयदर आय गो इन टू अन ब्लेम गेम, आय ऑलवेज ट्राय टू जस्टिफाय की मी किती बरोबर आहे. आणि मग त्या केसमध्ये ना आय नो दॅटचा रोग होतो आणि त्या रोग तुम्हाला कधीच कशातून बाहेर पडून देत नाही. म्हणजे काय, त्या थॉट्सवरती काम करणं खूप महत्त्वाचं. आय नो एव्हरीथिंग म्हटलं की संपला. तुम्ही म्हटलं तर ग्लास फुल आहे, फुल आहे, पाणीच नवीन नाही. तो आय नो दॅट याच्यातून बाहेर पडण्यासाठी जेव्हा एखादी घटना तुमच्या जीवनात होते ना त्याच वेळेस त्याच्यावरती काम करणं खूप महत्त्वाचं आणि त्याची 100% जबाबदारी घ्यायला पाहिजे. रेड सी सारखं होतं की जर त्याला नवीन नदी येऊन मिळत नसेल कुठली तर त्यात क्षार वाढत जातं. हां, त्यामुळं शेवटी निसर्गाने दिलेले नियम हे पाळलेच पाहिजेत. त्याच्या बियॉन्ड काही नाही आहे, त्याच्या बियॉन्ड ॲब्सोल्युटली काही नाही आहे. तर ह्या सगळ्या सिस्टीममध्ये या सगळ्या ह्या गोष्टी ना कुठंतरी बोरिंग वाटतात. कुठंतरी ना म्हणजे ही जी जर्नी आहे ना की स्वतःवरती काम करणं, स्वतःवरती यात 2 गोष्टी होतात. इधर हे खूप जास्त बोरिंग वाटतं, फिलॉसॉफिकल वाटतं, किंवा कुठंतरी एव्हरेस्टसारखं ते माउंटेनस टास्क. माझ्यासाठी नाहीच आहे ते. मेरे बस की बात नाही आहे. अरे आपण मिडल क्लास माणसं हंतरून बघून पाय पसरायचं ह्या लेवलला जातो की काय पैसा काय, काही पैशाने कोणी सुखी झालं का, ह्या टाईपचा कुठंतरी माइंडसेट होतो. पण ह्याला काहीतरी गेमिफाय करता येऊ शकतं का, ह्याला काहीतरी छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये डिवाईड करता येऊ शकतं का, जेणेकरून मला ते अचिवेबल वाटेल. म्हणजे आपण सुरुवात करताना 2 किलोचं डंबलनी सुरुवात करतो, असं काही करता येईल काय? हेच करावं लागेल ना, दुसरं काय. म्हणजे सर मला 10,000 सेव्ह नाही करायचे आहेत तर मला 1,000 नाही 500 रुपयाने सेव्ह करावं लागेल. आउट ऑफ साईट आउट ऑफ माइंड म्हणतात ना, ते महत्त्वाचं आहे. म्हणजे सपोज हा झाला ठीक आहे गुंतवणुकीचा विषय,
म्हणजे लोक म्हणतात माझ्याकडे पैसे राहत नाहीत, हा गुंतवणुकीचा विषय. मग खरोखर आता 2 उदाहरण घेऊ ना आपण. म्हणजे फॉर एक्झाम्पल 2 लोकांनी जिम जॉईन केली, दोघांचं वजन 90 किलो आहे, दोघांनी ठरवलं आहे की नाही मला 72 किलो करायचं आहे, बरोबर ना. दोघांनी एकत्र काम चालू केलं, पण 8 दिवस झाले ना, एकाचं माइंडसेट वीक झालं तर चीट डे, आज चीट डे, 8 दिवस केलं ना आता काय नाही, आठवड्यामुळे एन्जॉय. दुसरा वॉज व्हेरी मेटिक्युलस, त्यांनी डाएट सगळ्या गोष्टी केल्या. कालांतराने याच्या छोट्या छोट्या गोष्टी कंपाऊंड त्याच्यासाठी झाल्या, त्याचं वजन 75 किलो झालं. पण यांनी मध्ये ब्रेक घेतल्यामुळे माइंडसेट ऑल्सो बिकम वीक, अरे सुट्टी घेतलीच चालते. जसं पुढे पुढे गेल्यानंतर त्याचे खाडे व्हायला लागले आणि कालांतराने ही रिमेन सेम बट ही इम्प्रूव्ड. म्हणजे काय की जर गेमिफिकेशन करायचं असेल ना, जर एस्पेशली ज्यांच्याकडं कमी पैसे येत आहेत, त्यांना वाटतं की माझ्याकडं पैसा शिल्लक राहत नाही, त्यांनी स्वतःसाठी एक गेमिफिकेशन करायला पाहिजे. प्रत्येक वेळेस कुठूनही पैसा येऊ दे, बिझनेसमॅन असू दे किंवा नोकरीवाला असू दे किंवा प्रोफेशनल असू दे, कुठलेही पैसे आले ना, 90%च पैसे आलेत, स्वतःला गेमिफाय करून टाकायचं. 1 कोटी आले, 90 लाखच आलेत. 100 रुपये आलेत, 90 रुपये आलेत. आणि ते 10 रुपये तुमचे नाही आहेत. 10 रुपये तुम्ही अशा ठिकाणी बाजूला टाका की तिथे तुम्हाला ॲक्सेस खूप कमी आहे. देवाचा TDS करून टाका. हां, देवाचा TDS करून टाका, आणि हा देवाचा TDS तुम्हाला खूप मोठे आशीर्वाद देईल. दिस इज राईट वर्ड, खूप आशीर्वाद देईल. कारण जर आलेले सगळे पैसे सगळेच खर्च केले ना मी, तर पुढच्या महिन्यात परत मला पैशाची वाट बघावी लागेल. आणि या गेमिफिकेशनमध्ये जेव्हा 2, 3, 4 वर्ष होतील ना, आणि जेव्हा दिसेल आईला हे काम करते बरं का, देन यू विल नेवर लिव्ह दॅट एक्सपिरियन्स. नुसतं व्हिज्युअलायझेशन नाही, एक्सपिरियन्शियल लर्निंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. राईट. आता एक्सपिरियन्शियल लर्निंगसाठी तुम्हाला ते कार्यच करायला लागेल ना, दुसऱ्याच्या कार्यावरती बघून आपण नाही करू शकत ते. सो गोल सेटिंगची प्रोसेस काय असते, त्याची टाईमलाईन कशी आखायची? ओके, या केसमध्ये आपण काय करू, एक प्रॅक्टिकल एक्झाम्पल घेऊ. हां, राईट. श्रोते मंडळी पण आपण रिक्वेस्ट करू की तुम्ही जसं मी सांगतोय ना तसं करा. वही पेन घ्या आणि ड्रॉ करा. एक कोरा कागद घ्या. तुमचं वय तुम्हाला माहिती आहे. या जगामध्ये तुम्ही एकमेव माणूस आहात की तुमचा पैसा किती येतो आणि कुठं जातो आणि किती जातो, दुसरं कोणाला माहिती असतं, कोणालाच माहिती असतं. राईट. सरळ काय करायचं, एक लाईन ड्रॉ करायची. मला गोल सेटिंग करायचं आहे ना, सिम्पल आहे. लाईनच्या सगळ्यात डाव्या बाजूला पॉईंट टाका आणि तुमचं वय लिहा. म्हणजे मी आत्ता कुठे आहे. अवेअरनेस इज की टू सक्सेस. आता तुम्हाला काय वाटतं की तुमच्या घरात कोण कोण आहे? जर 2 मुलं आहेत, राम आणि श्याम. रामचं वय आहे 10 आणि श्यामचं वय आहे 5. धरून चालू. मग आता सगळ्यात पहिलं गोल कुठलं आलं? मुलांचं शिक्षण. आता भारताची आपली शिक्षण पद्धती आहे, म्हणजे आता नवीन एज्युकेशन पॅटर्न म्हणत नाही मी तुम्हाला, आत्ता जे प्रचलित चालू आहे त्याच्यावरती बोलू. म्हणजे साधारणपणे 18व्या वर्षी मुलगा किंवा मुलगी तो 12वी होते आणि नंतर हायर एज्युकेशनला जाते. आता मला आत्ता यावर्षी त्याच्या शिक्षणाची फार काळजी करायची गरज लागत नाही, का जे येतं त्याच्यातूनच करायचं असतं मला. फार तर पुढच्या वर्षीच्या फीचा पण प्लॅन करू. पण मोठे पैसे लागतात जेव्हा मुलं 18 वर्षाचे होतात त्यावेळेस. मग जेव्हा राम 10 वर्षाचा आहे तर 8 वर्षानंतर तुम्हाला पैसे लागणार आहेत ना. मग आत्ता तुमचं वय सपोज 35 आहे, 8 वर्षानंतर तुमचं वय 43 होईल. 43व्या वर्षी तुम्हाला रामसाठी पैसे लागणार आहेत. म्हणजे तुमचा पहिला पडाव, पहिला माइलस्टोन ठरला. श्याम 5 वर्षाचे. श्याम 13 वर्षानंतर हायर एज्युकेशनला जाणार आहे. म्हणजे 13 वर्षानंतर 35 आणि 13 48व्या वर्षी. त्याच टाईमलाईनवरती एक डॉट टाका आणि तिथे लिहा 48व्या वर्षी. त्याच्या खाली लिहा रामचं शिक्षण, श्यामचं शिक्षण. तुम्ही नोकरी करत आहात म्हणजे काय की 60ला रिटायर होणार आहे. 60ला जर रिटायर होणार असाल तुमच्याकडं 25 वर्ष आहेत अजून. त्याच टाईमलाईनवरती 60 टाका, तिथे लिहा 60. इथं रिटायरमेंट फंड. आता हे तुमचे गोल्स झाले. आता हे गोल्स जर अचीव करायचे असतील तर त्या वेळेपर्यंत थांबून उपयोग नाही आहे. मला आज माहिती पाहिजे की मला साधारणपणे त्यावेळेस किती पैसे लागतील. बरोबर. आता आकाशातून हे मॅथमॅटिक्स आहे, पण त्यावेळेस किती पैसे लागतील हे जर जाणून घ्यायचं असेल तर मला आत्ता किती लागतात हे महत्त्वाचं आहे. आता रिटायरमेंटच्या नंतर बोलू आपण, मुलांच्या शिक्षणाचं बोलू. सपोज प्रचलित इंजिनिअरिंगला जर कुठलाही मुलगा हुशार असेल, गव्हर्मेंट स्कूलमध्ये गेला असेल तर साधारणपणे 90,000 ते 1,00,000 रुपये वर्षाची फी आहे. बरोबर. आणि साधारणपणे वर्षाचा खर्च एक 50,000 रुपये असतो. म्हणजे साधारणपणे 1,50,000 रुपये तुम्हाला एका मुलाच्या वर्षाच्या शिक्षणासाठी लागणार आहे आत्ता. बरोबर ना. मग 4 वर्षाचे किती लागले? 6 लाख रुपये. वरती एक
असं गुंतवून चालू अजून 1 लाख रुपये ठरला आपण, 7 लाख रुपये लागले. तर 7 लाख रुपये आत्ता इन्फ्लेशन कन्सिडर करायला पाहिजे. इन्फ्लेशनमुळं साधारणपणे त्यावेळेस किती रुपये लागतील याची पण काळजी घ्यायला पाहिजे. मग त्याच्या 18व्या वर्षी म्हणजे तुमच्या 43व्या वर्षी तुम्हाला किती पैसे लागणार आहेत. आता हे जर तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं असेल ना, तर आम्ही एक बायोमध्ये ना एक कायजिंग कॅल्क्युलेटरची लिंक दिलेली आहे. ती लिंक तिथं क्लिक करा आणि तुम्ही ते डाउनलोड करून घ्या. आता काय करायचं तुम्हाला, मुलाचा शिक्षण चाइल्ड नंबर 1च्या ठिकाणी राम्स एज्युकेशन टाका, तिथे 7 लाख टाका, खाली इन्फ्लेशन दिलेलं आहे आणि इन्स्ट्रक्शन सगळे दिलेले आहेत तिकडे. त्या इन्स्ट्रक्शननुसार ते वापरा, म्हणजे तुम्हाला भविष्यामध्ये किती रुपये लागणार आहेत हे कळेल. आणि ते जर त्यावेळेस पैसे लागणार असतील तर तुमची जी काही मानसिकता आहे ना, म्हणजे मी रिस्क टेकिंग आहे नाही आहे, इक्विटी सेव्हिंग, याच्यानुसार तुम्हाला आत्ता किती पैसे सेव्ह करायला लागतील हे तुम्हाला क्लिअर कट मिळेल. आणि एवढं क्रिस्टल क्लिअर झालं तरच मग माझा वायफळ खर्च थांबून जातो. मला कळतं हे केलं नाही तर जीवनामध्ये काहीही होणार नाही. एकदम क्रिस्टल क्लिअर. आता इन्फ्लेशन आपण स्टँडर्ड 8% पकडतो, पण इन्फ्लेशन हे व्हॅरिएबल आहे. सिटी टू सिटी, फॅमिली टू फॅमिली, हे सगळं बदलतं. आणि फील्ड टू फील्ड, मेडिकल फील्डमध्ये ते 15% आहे, एज्युकेशन फील्डमध्ये आत्ता 10-12%, म्हणजे कॉलेजचीच फी 10-12% वाढते दर वर्षाला. बरोबर आहे. त्यामुळे हे जर तुम्ही जर केलं ना, तर याच्यामध्ये तुम्हाला तुमचं फायनान्शियल गोल सेटिंग एकदम क्रिस्टल क्लिअर होईल, ज्याला आम्ही म्हणतो पर्सनल फायनान्शियल टाईमलाईन. आणि टाईमलाईन मास्टर करणं प्रत्येक व्यक्तीचं कंपल्शन असलं पाहिजे. नो चॉईस. मला माझी डायरेक्शन कळतं ना, मला माझी क्लॅरिटी कळते, मी आत्ता कुठे आणि खरंच किती खोल आहे, काय खरंच ॲव्हरेज आहे, आणि मला नक्की पुढं काय काय जबाबदारी आहेत. आणि मग त्याच्यानंतर मग ड्रीम्स, ॲस्पिरेशन्स, डिझायर्स, ह्या सगळ्या गोष्टी नंतर येतात. पण बहुतांश वेळा आपण त्याच्यावरतीच खर्च करतो आणि मेन गोष्टीसाठी पैसा शिल्लक राहत नाही. ॲब्सोल्युटली. सर, माझा शेवटचा एक प्रश्न आहे. आपण ओव्हरऑल याच्यात आपण गोल सेटिंगबद्दल बोललो, स्वतःवरती काम करण्याबद्दल बोललो, त्यातल्या निगेटिव्ह गोष्टी शेड ऑफ करण्यावरती बोललो, हे सगळं झालं. आत्ता हा एपिसोड संपल्यानंतर मी सुरुवात कशी करायची? आत्ता हा एपिसोड संपल्या मगाशी जी तुम्ही पर्सनल फायनान्शियल टाईमलाईन केली ना, ती पुन्हा एकदा करा. ते कॅल्क्युलेटर डाउनलोड करा. 10 वेळा ते कॅल्क्युलेटर वापरा. खेळा त्याच्याबरोबर. इन्फ्लेशन 5%, 10%, 5% रिटर्न्स अमुक खेळा त्याच्यावरती. आणि एकदा तुम्ही खेळलात की तुम्हाला आकड्यांची काय म्हणतात इम्पॉर्टन्स कळेल. म्हणजे खरोखर मी लवकर केलं असतं तर किती बरं झालं असतं. या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आणि एकदा ते आकड्यांची खेळणं तुमचं सुरू झालं ना, की नंतर लाईफ इज व्हेरी इझी, बिकॉज यू आर नॉट इन टू अन एन्झायटी राईट नाव. गोल सेटिंग करत असताना, आत्ता मी काय करत असताना मला जर उद्याची काळजी असेल की नाही यार उद्या मला पैसे लागणार आहेत, मग मी काय करू, असं जर विचार केला तर त्याचा उपयोग नाही होणार. सो इफ यू डुईंग इट ना, यू डू इट फॉर युअरसेल्फ. म्हणजे मी सगळ्यांना नेहमी सांगत असतो की एकदा तुमचं गोल सेटिंग फायनान्शियल टाईमलाईन डिफाईन झाली, आता नुसतीच फायनान्शियल टाईमलाईन, पर्सनल फायनान्शियल टाईमलाईन नाही आहे, बिझनेसची पण फायनान्शियल टाईमलाईन असते. मला जर वजन कमी करायचं ती पण टाईमलाईन असते. प्रत्येक गोष्ट टाईमलाईन आहे ना. एकदा ती टाईमलाईनचा बेसिक कॉन्सेप्ट कळला, यू कॅन अप्लाय दिस टू एनिथिंग इन युअर लाईफ. आणि एकदा ते कळलं ना की मग सगळ्यात आत्ता तुम्हाला काय करायचं हे लक्षात येईल. जस्ट स्टार्ट फ्रॉम देअर. आणि सुरुवात करणं खूप महत्त्वाचं आहे. आपण धुक्यामध्ये काय करतो, टेन्स धुकं असतं ना, आपण नाही दिसतच नाही, काय दिसत नाही म्हणून थांबतो का आपण? नाही, एक पाऊल पुढे टाकलं की जवळचं दिसतं, अजून पुढचं पाऊल. तसंच एकदा त्या फ्लोमध्ये गेलात ना की मग तुम्हाला ती क्लॅरिटी जबरदस्त येत राहील. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा आम्ही डिटेलमध्ये तुम्ही कसं काम करायचा, कसा विचार करायचा, कशा पद्धतीने विचार करायचा, कोणत्या कोणत्या नकारात्मक गोष्टी बाहेर काढायच्या, या सगळ्या गोष्टी आम्ही फायनान्शियल फिटनेस इंटेन्सिव्हमध्ये शिकवतो. हे खूप महत्त्वाचं आहे. कष्ट करायच्या पूर्वी एकदा आपण आपल्या टाईमलाईनवरती आणि आपल्या मानसिकतेवरती काम करणं बंधनकारकच आहे. तर कितीही कष्ट केले ना, आपण आर्थिक, सामाजिक, पर्सनल यश मिळवू शकणार नाही. ॲब्सोल्युटली. आणि ॲक्च्युली ह्याचसाठी मी सरांना रिक्वेस्ट केली होती की प्लीज आमच्या अमुक तमुकच्या धनदौलतच्या प्रेक्षकांसाठी एक प्लीज फ्री वेबिनार घ्या, कारण त्यांना त्यातनं तुम्ही त्यांच्याकडे एक्सरसाइज करून घ्या. कळेल म्हणजे त्या 2 तासाच्या वेबिनारमध्ये की एक्झॅक्टली तुम्ही सांगा की गोल सेटिंग कसं करायची, ती टाईमलाईन नक्की कशी आखायची, हे सगळं सर डिटेलमध्ये घेणार आहेत. अर्थात त्या वेबिनारची लिंक आपण खाली डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. सर तुम्हीच सांगा त्या वेबिनारमध्ये काय असणार आहे.
हां, त्या वेबिनारमध्ये सगळ्यात सिंपल म्हणजे तुम्ही आत्ता कुठे आहात आणि तुम्हाला कुठं जायचं आहे हे डिफाईन होईल. प्रॉपर हवेत नाही होणार. एकदा तुम्हाला कुठं जायचं हे कळलं की आत्ता तुमच्या बघा प्रत्येकाची परिस्थिती, प्रत्येकाचे विचार, प्रत्येकाची थॉट प्रोसेस वेगळी आहे ना. मग आत्ता काय करायचं? हे करत असताना निसर्गाने असे अनेक प्रिन्सिपल्स दिलेले आहेत. म्हणजे ॲक्सेस टू कॅश, पॉवर ऑफ ॲक्सेस म्हणता येईल आपल्याला, किंवा लेव्हरेजिंगचा कॉन्सेप्ट काय असतो, हे कॉन्सेप्ट कसे वापरायचे आणि त्या कॉन्सेप्ट वापरून आपल्या जीवनामध्ये प्रगती कशी करायची याच्याबद्दल सविस्तर डिस्कशन करणार आहोत. आणि श्रोत्यांना एक सांगा की इथे आम्ही कुठलाही फायनान्शियल प्रोडक्ट विकणार नाही. नो स्टॉक्स, नो बॉन्ड्स, नो म्युच्युअल फंड, नो इक्विटी, नो रिअल इस्टेट. इथे फक्त आणि फक्त तुम्ही आणि तुमचा पैसा, तुम्ही आणि तुमचं यश याचा जो कनेक्टिंग ब्रिज आहे ना, तो कसा बिल्ड करायचा. तुम्ही नोकरी करत असाल, बिझनेस करत असाल, प्रोफेशनल असाल, हाऊसवाईफ असाल, रिटायर्ड असाल, प्रत्येकाचे गोल्स आहेत, प्रत्येकाचं लाईफ आहे, प्रत्येकाचे ड्रीम्स आहेत. त्या ड्रीम्समध्ये कसं पोचायचं याच्यावरती आपण सविस्तर चर्चा करू. क्या बात आहे. धन्यवाद सर, थँक्यू सो मच. कारण आत्ता तो ॲक्च्युली हा पिरियड आहे ना वर्षाचा की जिथे केलेले गोल पहिला धक्का बसायला लागतो. आता राहू दे, आता सोडून देऊया. ते ऑलमोस्ट गाडीतनं उतरायची वेळ आली तेवढ्यात तुम्ही नाही आत बस, सीट बेल्ट लाव असं सुरुवात केली. त्यामुळे आय एम शुअर की परत लोक स्टार्ट मारतील आणि त्या लाँग टर्म जर्नीवरती हळूहळू व्यवस्थित त्यांच्या इष्टस्थळी पोचतील ही मला गॅरंटी आहे. थँक्यू सो मच सर, थँक्यू सो मच. आणि तुम्हाला काय वाटतं आहे, तुम्हाला काय काय गोष्टी अजून समजून घ्यायच्या धनदौलतमध्ये नक्की कॉमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही तुमचं गोल सेटिंग केलं का, तुमची टाईमलाईन आखली का हे आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये कळवा. धन्यवाद.